मला तुम्ही एक सांगा की विखेंचं कुटुंब काँग्रेसमध्ये वाढलं, मोठं झालं, भाजपमध्ये गेलं. तिकडे थोरात जरी गेलेले नसले तरी थोरातांची पुढची पिढी म्हणून सत्तेची जवळजवळ काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलाय, अशा स्वरूपाचं चित्र आहे. बाकी म्हणजे अगदी आपण काल परवाचं बोललं की थोरवे त्यांचं थोपटेंचं कुटुंब पण गेलं, ते इतकं मोठं कुटुंब होतं काँग्रेसचं. अशा स्वरूपामध्ये ही जी सगळी कुटुंब आहे, म्हणजे आता काय देशमुखांचं म्हणायला कुटुंब लातूरमध्ये आहे आणि तिकडे सांगलीमध्ये कदम आहेत, विश्वजित कदम, हे 1-2 चेहरे सोडले तर काँग्रेसचे युवा चेहरेच संपलेत, तर भविष्य काय असेल काँग्रेसचं? नाही, असं नाही. काँग्रेस एक विचार आहे. काँग्रेस काही संपणार नाही आहे. काँग्रेसमध्ये नवीन लोक तयार होतील, ते नवीन नेतृत्व निर्माण करतील. शेवटी काँग्रेसचा जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याकरता काही लोकांना तयार व्हावं लागेल आणि ते होतील ना. आताचे जे प्रांताध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब, ते चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत, ते विचारसरणी घेऊन पुढे जातील. असे अनेक लोक पुढे राहतील ना, असं नाही आहे. पण आम्हाला असं वाटलं की आम्ही इकडे जास्त चांगलं काम करू शकतो म्हणून आम्ही हे काम करतो. त्यांना वाटतं ते तिकडे करतील, ते करतील, त्यामुळे नवीन लोक तयार होतील ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.